आजही शांता ताईच्या डोळ्यासमोर ती सगळी दृश्यम जसंच्या तसं उभी राहतात। सकाळची ती वेळ होती। घरभर लगबग सुरू होती। शुभ्र कपडे, सुशोभित रांगोळ्या, सुवासिक फुलं आणि त्या सोबतीला लग्नाची गडबड। शांता ताईचा मुलगा सौरभचा लग्नाचा दिवस होता। आईवडिलांनी आपल्या सगळ्या स्वप्नांचा तो क्षण खूप मनापासून जपून ठेवला होता। मुलाचं घरात येणं, त्याचं हसन बोलणं, त्याच्या भविष्याची काळजी आणि आता त्याच्या संसाराची जबाबदारी। मात्र त्या आनंदात एक अनामिक वेदना दडलेली होती। मुलाच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्याचं काय होणार ही भीती। लग्नाच्या दिवशी सगळ्या पाहुण्यांमध्ये शांता ताई आणि नानांना हसून स्वागत करायला लागलं होतं। तेव्हा मुलाचं जगणं, त्याचा संसार सुरू होत असल्याचा आनंद होताच, पण लग्नानंतर मुलाचं आयुष्य वेगळं होईल याची एक धाकधूक त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात नेहमीच असायची। त्याचं लग्न झालं म्हणजे तो आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून आता स्वतंत्र होईल याचा त्यांना अभिमान होता। परंतु हळूहळू त्यांना जाणवायला लागलं की त्या नवीन जीवनात सौरभ आणि त्यांची सून नेहा आपल्या आईवडिलांना मागे सोडून पुढे चालू लागले आहेत। लग्नानंतर काही दिवस सगळं सुरळीत चालू होतं। नेहमीप्रमाणे सौरभ कामाला जायचा, संध्याकाळी घरी यायचा आणि आईवडिलांसोबत गप्पा मारायचा। पण एक दिवस अचानक सौरभने सांगितलं की त्याला कामाच्या कारणास्तव दुसऱ्या शहरात जायचं आहे। शांता ताई आणि नाना हताश झाले। त्यांना माहीत होतं की आता त्यांचा मुलगा कायमचा त्यांच्या जवळून दूर जाणार आहे। नेहा आणि सौरभ शहर सोडून गेले आणि घरात ती नेहमीची गडबड, हसन बोलणं सगळं संपलं। मुलगा जाऊन गेलेला पहिला दिवस त्यांच्यासाठी खूप कठीण होता। संपूर्ण घर शांत झालं होतं, फक्त आठवणींनीच घर भारलं होतं। शांता ताई आणि नाना एकमेकांकडे बघत होते। दोघांच्या मनात एकच विचार, आता काय दिवस जात होते आणि शांता ताईला जाणवायला लागलं की त्यांच्या आयुष्याला एक प्रकारची रिकामी जागा येऊन ठेपली आहे। मुलगा दूर गेल्यामुळे त्या नात्यातला तो संवाद, ती जिव्हाळ्याची भावना हरवली होती। सौरभ आधी दररोज आईवडिलांना फोन करायचा, सल्ला विचारायचा, त्यांच्यासोबत गप्पा मारायचा। पण आता फोन क्वचितच यायचा आणि आला तरी फक्त तात्पुरत्या गोष्टींबद्दल बोलणं व्हायचं। आईवडिलांच्या सल्ल्यांची जागा त्याच्या आणि नेहाच्या नवीन संसारातल्या जबाबदाऱ्यांनी घेतली होती। शांता ताईच्या मनात नेहमी विचार यायचा की मुलाच्या लग्नानंतर आईवडिलांचं आयुष्य इतकं बदलतं का? तिने आपलं सगळं आयुष्य मुलासाठी खर्च केलं होतं। त्याच्या लहानपणापासून त्याच्या सगळ्या गरजा, त्याची काळजी तिने अगदी मनापासून घेतली होती। त्याच्या प्रत्येक यशात ती आनंदली होती आणि त्याच्या प्रत्येक अपयशात त्याला सांभाळलं होतं। पण आता तीच आई त्याच्या आयुष्यात कुठेच नव्हती। नानाही त्या बदललेल्या परिस्थितीचा अनुभव घेत होते। त्यांना आठवतं, सौरभ किती वेळा त्यांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सल्ला विचारायचा, त्यांचं मत घेतलं जायचं। पण आता तो सल्ला विचारणं थांबलेलं होतं। त्यांना असं वाटायला लागलं की त्यांचा मुलगा आता त्यांना विसरून गेला आहे। शांता ताईच्या आयुष्यात आता फक्त नेहाच्या आणि सौरभच्या येणाऱ्या कधीतरी फोन कॉल्सवर आधार ठेवला गेला होता। कधीतरी त्यांचा फोन यायचा आणि तेव्हा शांता ताईच्या चेहऱ्यावर एक क्षणभराचा आनंद दिसायचा, पण तोही फार काळ टिकायचा नाही, कारण मुलाचं बोलणं आता अगदीच औपचारिक झालं होतं। आईवडिलांशी संवाद साधण्याचं बंधन तुटल्यासारखं झालं होतं। शांता ताईच्या मनात मात्र एकच गोष्ट असायची, आम्ही सगळं त्याच्या भल्यासाठीच केलं, मग आज आम्हाला असं का वाटतं की आपण एका कोपऱ्यात पडलो आहोत? आईवडिलांची वेदना अशी असते की त्यांना आपल्या मुलांच्या आयुष्याचा भाग होण्याची इच्छा असते, पण मुलं स्वतःचं जग तयार करू लागतात तेव्हा ती संबंध हळूहळू दुरावतात। एका दिवशी शांता ताईने ठरवलं की तिने सौरभला सांगून मोकळं व्हायचं।
तिने त्याला फोन केला आणि आपल्या मनातली सल सांगितली. सौरभला कळलं की त्याच्या आईवडिलांना किती एकटं वाटतंय. त्याने नेहाला ही गोष्ट सांगितली आणि दोघांनी ठरवलं की ते आईवडिलांसोबत जास्त वेळ घालवायला सुरुवात करतील. पण ही परिस्थिती सुधारणं खूप अवघड होतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर जेव्हा नाती दुरावतात तेव्हा ती परत पूर्वीसारखी होणं सोपं नसतं. सौरभने जरी प्रयत्न केला तरी तो व्यस्त आयुष्यामुळे आईवडिलांशी तितकं जवळचं नातं जोडू शकला नाही. शांताताई आणि नाना हळूहळू या सत्याला सामोरे जात होते की त्यांचा मुलगा आता त्यांच्या जवळ राहणार नाही. त्यांनी ही वेदना स्वीकारली आणि आपल्या उरलेल्या आयुष्याचं स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न सुरू केला. आईवडिलांची ही वेदना केवळ एका कुटुंबाची नाही. मुलं वाढून मोठी होतात, आपलं जग तयार करतात आणि त्या जगात आईवडिलांना थोडं दूर सारलं जातं. ही वेदना प्रत्येक आईवडिलांनी अनुभवलेली असते. त्यांनी आपलं सगळं आयुष्य मुलांसाठी दिलं असतं, पण मुलं मोठी झाली की त्या नात्यातला भावनिक जिव्हाळा कमी होतो. सौरभच्या आईवडिलांना समजलं होतं की आता त्यांचं आयुष्य मुलांशिवायचं आहे. पण त्यांनी याची रड करण्याऐवजी ते परिस्थिती स्वीकारून आपलं उरलेलं आयुष्य शांतपणे आणि आनंदात जगायचं ठरवलं.